सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे 6 तर महायुतीचे 5 आमदार निवडून आले। काँग्रेस, राष्ट्रवादी, अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाला भोपळा देखील फोडता आलेला नाही। सोलापुरात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार फाईट बघायला मिळाली। सोलापूरच्या 11 विधानसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीनं विजय मिळवलाय, तर 5 मतदारसंघात महायुतीला यश मिळालं, तर सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख हे विजयी झाले। शिवसेना शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील आणि उद्धव ठाकरे गटाचे दीपक साळुंखे पाटील या दोघांचा त्यांनी पराभव केलाय। माळशिरस मतदारसंघातून अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उत्तम जानकर यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केलाय। यामुळे मोहिते पाटील आणि जानकर युतीला दिलासा मिळालाय। करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नारायण पाटील हे विजयी झाले। अपक्ष संजय शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे दिग्विजय बागल यांचा त्यांनी पराभव केला। माढा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अभिजित पाटील यांनी अपक्ष रणजितसिंह शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार ॲडव्होकेट मिनल साठे यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला। मोहोळ मतदारसंघात पहिल्यांदाच राजन पाटील यांच्या विरोधातील उमेदवार निवडून आलाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राजू खरे हे विजयी झाले। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यशवंत माने यांचा त्यांनी पराभव केलाय। सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजपचे विजयकुमार देशमुख यांनी महेश कोठे यांचा पराभव केला। शहर मध्यमध्ये भाजपचे देवेंद्र कोठे यांनी एमआयएमचे फारुख शाब्दी यांचा पराभव केला। सोलापूर दक्षिणमध्ये भाजपच्या सुभाष देशमुख यांनी शिवसेनेच्या अमर पाटील यांचा पराभव केला, तर अक्कलकोटमध्ये भाजपचे सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे यांचा पराभव केला। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भाजपचे समाधान आवताडे यांनी काँग्रेसचे भगीरथ भालके आणि राष्ट्रवादीचे अनिल सावंत यांचा पराभव केला, तर बार्शी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दिलीप सोपल यांनी शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र राऊत यांचा पराभव केला। जिल्ह्यातील 6 मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्यानं त्यांना थोडा दिलासा मिळालाय। जिल्ह्यात भाजपला 5 जागा मिळाल्यात। शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तसंच काँग्रेसला इथे भोपळाही फोडता आलेला नाहीये।